फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक अध्यक्ष सम्मान्य श्री दयानंद जी मोतीराम चोरघे, DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा श्रीमती प्रियंका दयानंद चोरघे व DY फाउंडेशन के युवा अध्यक्ष वीरेंद्र दयानंद चोरघे, विराज दयानंद चोरघे तथा समस्त चोरघे परिवार द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के सरौली गांव के सरौली पाड़ा में श्रीमद् भागवत कथा का भव्य आयोजन दिनांक 17 मार्च 2026 से 24 मार्च 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। आयोजक द्वारा सभी लोगों से इस श्रीमद् भागवत कथा में आने की अपील की है। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस श्रीमद् भागवत कथा का भव्य आयोजन शोभा यात्रा निकालकर की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
अतिशय भव्य आणि दिव्य सोहळ्याचा पहिल्या दिवसाचा आनंदापासून होणार आहे त्याचा आणि भागवत निमित्ताने उपस्थित आपल्या आम्ही येणार परिषदेतील सर्व सदस्यांचा
देखील सर्वांना आज खरं तर 17 तारखेपासून 17 मार्च ते 24 मार्च या दरम्यामध्ये खरं तर 7 दिवसाचा भागवत कथेचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 8व्या दिवशी या भागवत कथेचा काल्याचा भंडारा असेल. तरी माझ्या भिवंडीतील सर्व भाविकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन ही 7 दिवस कथा ऐकली पाहिजे. खरं तर या कथेला आज 5वं वर्ष पूर्ण होत आहे आणि मला जी वास्तू करायची होती, घराची वास्तू करायची होती, त्या वास्तूच्या भूमिपूजन खरं तर 2022 ला सुरुवात केली आणि 2022 ला या कथेला सुरुवात केली आणि 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 पर्यंत या आजच्या 5वं वर्ष या कथेचं आहे. आणि खरं तर खूप आनंद वाटलं की माझ्या या वास्तूचं आणि या भूमीचं या कथेच्या माध्यमातून ही भूमी एक प्रकारे या भूमीचं खूप चांगल्या पद्धतीने हे झाली आणि माझी सर्वांनाच विनंती आहे की या कथेच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही जेव्हा कथेची जी कथा आहे ही भागवत कथा घेऊन आज खरं तर माझ्या संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडी काढली आणि या दिंडीच्या माध्यमातून शेकडो भाविक या ठिकाणी या कथेचे या दिंडीमध्ये सहभागी झाले. खरं तर सर्व भाविकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही जागा खरं तर स्वच्छ करण्यासाठी या कथेचं आम्ही आयोजन केले. जागेला पवित्र करण्यासाठी आम्ही हे 5व्या वर्षामध्ये आम्ही हे भागवत कथेचं आयोजन केले आणि खरं तर जवळपास हजारो भाविक या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या कथा ऐकण्यासाठी आले. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये माझ्या भिवंडीतील सर्व भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येतील आणि प्रत्येकाने आल्यानंतर कथा संपल्यानंतर प्रत्येकाला स्नेहभोजनाचा इथे आम्ही लाभ देतो आणि स्नेहभोजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि खरं तर तुम्हाला प्रसार माध्यमातून तुम्हा सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही वेळोवेळी माझ्या कथेमध्ये येऊन आमच्या कथेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता आणि ही जी कथा आहे ही प्रसार करण्यासाठी तुमचा सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. आणि माझ्या आज 17 तारखेपासून ही कथा चालू होत आहे आणि या कथेमध्ये आजपासून जवळजवळ शेकडो भाविक या ठिकाणी आले आणि रोज या कथा ऐकण्यासाठी आपल्या भिवंडीतील सर्व भाविक येतील एवढी मला त्यांची खात्री आहे.